Hello dear students, very good morning all of you. We are learning your 10th standard mathematics chapter. The name is financial planning. In the previous video lecture we were started with your practice set 4.2. Among that first and second question we have already solved. आपण आज थर्ड क्वेश्चन पासून स्टार्ट करणार आहोत. आय एम रीडिंग द क्वेश्चन. पेज नंबर 93 वर प्रॅक्टिस सेट 4.2 आहे. प्लीज रेफर युअर टेक्स्ट बुक्स. आपण वर्ड प्रॉब्लेम सोडवतो आहे. वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही पर्टिक्युलरली स्वतः रीड केल्याशिवाय यू विल नॉट अंडरस्टँड इट. ओके, आय एम रीडिंग. सी क्वेश्चन नंबर 3. Amir Enterprises purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Bros and collected GST rupees 4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Bros and paid GST of rupees 4,500. Find amount of GST payable at every stage of trading and hence find the payable GST, CGST and SGST. Okay, interesting. See, Amir Enterprises ने चॉकलेट बॉटल्स खरेदी केल्या आहेत. किती रुपये GST पे करून 3,800. त्या कोणाला सेल केल्या तर अकबरी ब्रदर्सला सेल केल्या. ओके, सी आमिर एंटरप्राइजेस अकबरी आणि त्यांनी कोणाला सेल केल्या तर मयांक. ओके, अमीरने किती रुपीजला केलं 3,800. ओके, GST पे केलं. सोल्ड अकबरी ब्रोजला किती केलं आणि कलेक्टेड GST किती केलं तर 4,100. आणि मयांक अकबरी ब्रोजने मयांक फूड कॉर्नरला विथ GST सेल केलं 4,500. ओके, ही अशी चेन आहे. नाव आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर फाइंड द अमाउंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड द पेएबल CGST अँड SGST. आपल्याला GST काढायचं आहे ह्या चेनच्या एव्हरी पॉईंटला आणि SGST आणि CGST काढायचं आहे. ओके, वी विल स्टार्ट विथ द सोल्युशन. एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. पुन्हा एकदा तुम्ही रीड करा, यू विल गेट क्लिअर इन युअर माइंड. एक्झाम्पल शॉर्टमध्ये सांगितलं आहे. अमीर एंटरप्राइजेसने 3,800ला 800 रुपीज GST पे करून चॉकलेट बॉटल्स सॉस बॉटल खरेदी केल्या. ते कोणाला विकलं त्यांनी तर अकबरी ब्रदर्सला ते सेल केलं ॲट द कॉस्ट ऑफ रुपीज 4,100. अकबरी ब्रोजने कोणाला सेल केलं तर मयांकला सेल केलं. ओके, मयांक फूड कॉर्नरला किती रुपीजला विथ GST 4,500. ओके, मग आपल्याला GST पेएबल ॲट इच स्टेज काढायचं आहे आणि CGST आणि SGST कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर? सी नाव द सोल्युशन फॉर आमिर एंटरप्राइजेस. फर्स्ट कोणी घेतलं होतं आमिर एंटरप्राइजेसने. आउटपुट टॅक्स किती आहे त्यांनी आपल्याला व्हॅल्यूज दिल्या आहेत 4,100. ओके, कितीला विकलं त्याने सेल केलं 4,100ला. सो आउटपुट टॅक्स 4,100. इनपुट टॅक्स किती आहे त्याने परचेस कितीला केलं होतं तर रुपीज 3,800. So output tax is rupees 4,100. Input tax is rupees 3,800. ITC काय असणार आहे? ITC इनपुट टॅक्स एवढंच असणार आहे. ITC फॉर अमीर एंटरप्राइजेस इज रुपीज 3,800. ओके, आपल्याला काय काउंट करायचं आहे GST पेएबल ॲट इच स्टेज. सो GST पेएबल इज इक्वल टू यू नो द फॉर्म्युला आउटपुट टॅक्स मायनस ITC. Okay, so output tax is how much 4,100 minus ITC. ITC is rupees 3,800. 4,100 minus 3,800 is rupees 300. So 300 is what? 300 is GST payable at this stage. Okay, the Akbari Bros paid rupees 3,000 extra GST to the Amir Enterprises. Okay, so we got the first amount is what? 300 rupees. Okay, at this stage. Now he sold to Mayank Corner. So now for Akbari Bros from this. Okay, for Akbari Bros output tax is rupees 4,500. refer your textbook. I am telling again. Input tax किती आहे तर रुपीज 4,100. ओके,
बघा, इनपुट टॅक्स म्हणजे त्याने किती रुपीजला खरेदी केल्या आहेत त्या चॉकलेट सॉस बॉटल्स, तर 4100 रुपीजला. सेल किती केल्या आहेत, तर रुपीजला केल्या आहेत 4500ला. सो 4500 इज द अमाऊंट विच इज इट इज वॉट आउटपुट टॅक्स. आणि ज्या परचेस अमाऊंट आहे ती किती आहे 4100, ती आहे इनपुट टॅक्स. तेच आपण इथे लिहिलं आहे. आउटपुट टॅक्स इज ₹4500 अँड इनपुट टॅक्स इज ₹4100. नाव ITC फॉर अकबरी ब्रोज. ITC किती असणार आहे, तर ITC इज इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स इज इक्वल टू ITC. ITC इज इनपुट टॅक्स क्रेडिट. कीप इन माइंड. ओके. ITC for Akbari Bros is again ₹4100 because input tax is 4100 rupees. Now GST payable. GST payable आपल्याला each स्टेजचं काढायचं आहे. ओके. वी हॅव फाइंड फॉर दिस स्टेज. नाव वी हॅव टू फाइंड फॉर दिस स्टेज. ओके. आता ते कसं काढणार पहा. GST payable इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. ओके. आउटपुट टॅक्स किती आहे, तर ₹5400 मायनस ITC किती आहे 4100. 4500 मायनस 4100 इज ₹400. सो ₹400 इज द आउटपुट टॅक्स. ओके. और टॅक्स पेएबल. हाऊ मच 400. आपण बोथ स्टेटचा GST कॅल्क्युलेट केला आहे. इथे किती आहे ₹300, इथे किती आहे ₹400. आपल्याला CGST आणि SGST कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी मी एक शॉर्ट टेबल बनवलं आहे. तुम्ही एक्झाममध्ये असं पर्टिक्युलरली मांडू शकता. इट विल बी, त्याचं रिप्रेझेंटेशन खूप छान वाटेल. अदरवाईज तुम्ही आहे असंही सॉल्व करू शकता. नो प्रॉब्लेम. कंपनी कोणकोणती आहे, अमीर एंटरप्राइजेस अँड अकबरी ब्रोज. आफ्टर दॅट GST इथे आहे CGST आणि SGST. कीप इन माइंड आपल्याला CGST आणि SGST सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. अमीर एंटरप्राइजेसच्या इथे GST पेएबल अमाऊंट किती आहे ₹300. सो वी हॅव रिटर्न ₹300. आता जर GST 300 आहे तर CGST आणि SGST 300चे हाफ असणार आहेत. 300 डिवायडेड बाय 2 इज 150. मग ₹150 CGST असणार आहे आणि SGST ₹150 असणार आहे. लक्षात ठेवा, GSTच्या हाफ CGST आणि SGST असणार आहेत. ओके. GST इज ₹300, त्याच्या हाफ CGST म्हणजेच ₹150 आणि SGST ₹150. ओके. दिस इज फॉर अमीर एंटरप्राइजेस. GST इज ₹300, CGST इज ₹150 and SGST इज अगेन ₹150. नाव सिमिलरली फॉर अकबरी ब्रोज. त्यासाठी GST आपण कॅल्क्युलेट केला आहे. किती आहे ₹400. सो GST इज ₹400. GST 400 आहे तर CGST त्याच्या हाफ CGST आणि SGST हाफ अमाऊंट असतील. सो CGST इज ₹200 and SGST इज ₹200. नाव इट्स क्लिअर फॉर यू. ओके. आपल्याला काय काय फाईंड करायचं होतं पहा. आपल्याला आधी सांगितलं होतं अमीर एंटरप्राइजेसने 3800 रुपीजला सॉस बॉटल खरेदी केल्या, त्या 4100ला सेल केल्या. अगेन अकबर एंटरप्राइजेसने 4100ला परचेस केल्या आणि सेल कितीला केल्या 4500. मग इथे GST पेएबल अमाऊंट ₹300 आहे, इथे GST पेएबल अमाऊंट ₹400 आहे. इथे आपण त्या कॅल्क्युलेट केल्या आहेत व्यवस्थित विथ द इच अँड एव्हरी स्टेप. ओके. प्रॉपर आपल्याला CGST आणि SGST लिहायचं आहे. मी एक टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये इथे लिहिलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लिहू शकता CGST फॉर अमीर एंटरप्राइजेस असंच पुढे सॉल्व करू शकता. अँड SGST. सो ₹150 CGST अँड 150 SGST. आय हॅव रिटन इन द टॅब्युलर फॉर्म. तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते करा. नो प्रॉब्लेम. बट गणित स्टेप बाय स्टेप सोडवणं इम्पॉर्टंट आहे. हा आहे क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम युअर प्रॅक्टिस सेट 4.2. Take the screenshot or pause the video and copy down. We will move towards the next question. See. See question number 4 from your practice set 4.2. Malik Gas Agency. In bracket they have given Chandigarh Union Territory. Chandigarh is a union territory. Keep in mind. आणि तिथे CGST नसणार आहे, तिथे UGST असणार आहे. ओके. CGST will be replaced by UGST. Will be or UGST.
चंदीगड इज अ युनियन टेरिटरी. ओके, आणि युनियन टेरिटरीसाठी तिथे UGST अप्लाय होणार आहे. ओके, सो सी मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी purchased some gas cylinders for industrial use for rupees 24,500 and sold to local customers for rupees 26,500. Find the GST he paid at the rate of 5% and hence CGST and UTGST. Keep in mind, I have told you UTGST. okay, CGST ला रिप्लेस करून UTGST येतो. केव्हा येतो? जिथे युनियन टेरिटरीची गोष्ट होते तेव्हा. ओके, यू मस्ट बी नोन युनियन टेरिटरीज ॲज ऑफ तुम्ही जॉग्रफी शिकत आहात. ओके, सी सो वेर it paid rate 5,000 and hence CGST and UTGST to be paid for the transaction. For union territories there is UTGST instead of SGST. okay, UTGST instead of SGST. okay, see now for Malik Gas Agency we will see the solution. Output tax किती आहे तर 5% सांगितलं आहे. 5% of rupees 26,500. ओके, सो 5% आपण कसा कॅल्क्युलेट करणार? पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो. 5 divided by 100 into this amount. ओके, output tax is 26,500. this 0 will get cancelled and the multiplication will be 1,325 rupees. सो आउटपुट टॅक्स किती आला तर ₹1,325 रुपीज. आपल्याला इनपुट टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागेल. तो कसा किती आहे तर 5% ऑफ 24,500. ओके, 5% आहे कोणत्या अमाऊंटच्या? 24,500. सिमिलरली जसं आपण आउटपुट टॅक्स फाइंड करण्यासाठी केलं होतं, सेम थिंग वी विल डू फॉर इनपुट टॅक्स. काय करणार आहोत? 5% आहे तर 5% आहे, सो डिवायडेड बाय 100 इंटू दिस अमाऊंट 24,500. अगेन दिस 0 will get cancelled and 5 into 245 is 1,225 rupees. सो इनपुट टॅक्स किती आहे तो 1,225 रुपीज अँड आउटपुट टॅक्स इज 1,325 रुपीज. पुढे आपल्याला काय करायचं आहे तर ITC फॉर मलिक आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ITC फॉर मलिक गॅस एजन्सी इज इक्वल टू ₹1,225. का? आउटपुट टॅक्स जेवढा असणार आहे तेवढा, इनपुट टॅक्स जेवढा असणार आहे तेवढंच ITC असणार आहे. इनपुट टॅक्स फॉर मलिक गॅस एजन्सी इज ₹1,225. सो ITC फॉर मलिक गॅस एजन्सी विल बी ₹1,225 itself. GST पेएबल अमाऊंट किती असणार आहे पहा. GST पेएबल अमाऊंटसाठी असणारा फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस ITC. So output tax is ₹1,325 minus ITC is ₹1,225. Now 1,325 minus 1,225 is ₹100. 100 काय असणार आहे तर GST पेएबल असणार आहे. ओके, म्हणजे GST आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता तो किती आला ₹100. आपल्याला CGST आणि UGST कॅल्क्युलेट करायचा आहे. SGST ला रिप्लेस करून इथे UTGST येणार आहे. का? कारण चंदीगड इज अ युनियन टेरिटरी. ओके, सो CGST इज इक्वल टू UTGST इज इक्वल टू GST अपॉन 2. हे दोन्ही GSTच्या हाफ असणार आहेत. सो GST इज ₹100, GST अपॉन 2, 100 अपॉन 2. सो CGST इज इक्वल टू UTGST इज इक्वल टू ₹50. इथे आपण GST पेएबल दॅट इज टोटल अमाऊंट ऑफ GST कॅल्क्युलेट केली आहे. ती किती आहे? ₹100 आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे तर अमाऊंट ऑफ CGST अँड अमाऊंट ऑफ UTGST. सो CGST आणि UTGSTची अमाऊंट इक्वल असणार आहे. ती किती आहे? ₹50. सो अमाऊंट ऑफ GST पेएबल इज ₹100 अँड अमाऊंट ऑफ CGST अँड UTGST इज ₹50 each. दिस इज क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम युअर प्रॅक्टिस सेट 4.2. कन्फ्युजन होऊन देऊ नका. इथे कन्फ्युजन होऊ शकतं. SGST आणि CGSTला रिप्लेस करून UTGST येतो आहे. UTGST येतो आहे कारण युनियन टेरिटरीजमध्ये CGSTच्या ऐवजी UTGST हा टॅक्स इथे अप्लाय केला जातो.
परंतु त्याच्या प्रॉपर्टीज चेंज नाही होणार आहेत. UT-GST इज ऑल्सो हाफ ऑफ GST. ठीक आहे, GSTच्या हाफच UT-GST असणार आहे, जसं की SGST आणि CGST आहे. आपण आज क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व केला आहे. क्वेश्चन नंबर 5 देखील आपण सॉल्व करणार आहे. बिफोर दॅट कॉपी डाऊन दिस क्वेश्चन, अदरवाइज ट्राय टू सॉल्व बाय युअर ओन. See question number 5. I am reading. MS Beauty products paid 18% GST on cosmetics worth rupees 600 and sold to a customer for rupees 1000. What are the amounts of CGST and SGST shown in the tax invoice issue? Okay, 18% GST कॉस्मॅटिक्सवर अप्लाय केला आहे. रुपीज 600ला सोल्ड केलं घेतला आहे आणि 10,000 रुपीजला सेल केला आहे. CGST SGSTचे अमाऊंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. इझी एक्झाम्पल आहे पहा. आउटपुट टॅक्स किती आहे? 80% ऑफ रुपीज 10,000. सो 18 डिवायडेड बाय 100 पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो आहे इंटू दिस अमाऊंट. ओके, आउटपुट टॅक्स अमाऊंट ही आहे 10,000. दिस 0 विट गेट कॅन्सल. 100 इंटू 18 इज 1,800. सो आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 1,800. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर CGST आणि SGSTची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. पहा, CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स अपॉन 2. ओके, आउटपुट टॅक्स किती असणार आहे? GST एवढाच असणार आहे. सो 1,000 आउटपुट टॅक्सची व्हॅल्यू आली आहे रुपीज 1,800. सो 1,800 डिवायडेड बाय 2 इज 900 रुपीज. Hence, the amount of CGST and SGST in tax invoice are rupees 900 each. ओके, आलं एक्झाम्पल लक्षात. आपल्याला काय सांगितलं आहे तर 600ला कॉस्मॅटिक्स खरेदी केले, ते कस्टमरला किती रुपीजला विकले? 10,000 रुपीज. सो आउटपुट टॅक्स किती असणार आहे? 18% ऑफ रुपीज 10,000, कारण सेलिंग प्राईस किती आहे? रुपीज 10,000. सो 18 डिवायडेड बाय पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो आहे. 18 डिवायडेड बाय 100 इंटू this 10,000. 0 will get cancel. 18 into 100 is 1,800 rupees. आउटपुट टॅक्सची किंमत किती आली? द व्हॅल्यू ऑफ आउटपुट टॅक्स इज रुपीज 1,800. नाव CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स अपॉन 2. सो 1,800 डिवायडेड बाय 2. आउटपुट टॅक्स आपण कॅल्क्युलेट केला आहे रुपीज 1,800 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू रुपीज 900. वी आर सॉल्विंग वर्ड प्रॉब्लेम. यू हॅव टू राईट इन वर्ड्स. After solving this, the last step will be, hence the CGST and SGST, the amount of CGST and SGST in tax invoice is rupees 900 each. Got it? पहा, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं क्वेश्चन नंबर 3, 4 and 5 3 एक्झाम्पल सॉल्व केले आहेत. क्वेश्चन नंबर 5 तर इझी आहे. 4 इज ऑलमोस्ट इझी. दॅट 3 इज थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. क्वेश्चन प्रॅक्टिस करा. ओके, यू हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल फॉर 3 to 4 times each. ओके, each example for 3 to 4 times. Then and then only it will be so clear in your mind and you can solve such examples. आज आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये उरलेले 3 क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत आणि तिथे तुमचा प्रॅक्टिस सेट 4.2 कंप्लीट होणार आहे. थँक्यू. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.